मुंबईसह देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी केली जात आहे। मी आज मुंबईतील चैत्यभूमी या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी पूर्ण देशभरामधून या ठिकाणी येत आहेत। त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करताना या ठिकाणी दिसत आहेत। देशभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती निर्मूलनासाठी मोठा विपुल असं काम केलेलं आहे। त्याचबरोबर देशाला आर्थिक शिस्तीचे धडे दिलेले आहेत आणि भारत देशामध्ये एक राज्यघटना लिहून त्यांनी कायद्याचं राज्य हे प्रस्थापित केलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंतिम संस्कार झालेला आहे आणि त्या संस्कारावर झालेल्या ठिकाणी त्यांचे एकुलता एक मुलगा सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांनी ही चैत्यभूमी महूपासून ते रत्नागिरीपर्यंत ही भीमज्योत काढली आणि त्या भीमज्योतीमध्ये दान मिळालं। त्या दानावर ही चैत्यस्तूप बनवलेलं आहे आणि त्या चैत्यस्तूप म्हणून त्या भैयासाहेब आंबेडकरांना आम्ही चैत्यभूमीचे शिल्पकार असे संबोधले जाते। आणि बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेबांनी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून हा धम्म जिवंत ठेवलेला आहे। आज एकूणच जयंती आहे, कशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं? या ठिकाणी सगळं आनंदाचंच वातावरण, कारण का तर कुठलाही जरी व्यक्ती आला, किती जरी टेन्शन असलं तर बाबासाहेबाच्या भूमीकडे निघाला त्यावेळेस तो चारी बाजूनं समाधान होतो, नो टेन्शन, त्याचं जीवन असं होतं। कारण बाबासाहेबावर सगळ्याचीच आपुलकी आहे, प्रेम आहे। आज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी तमाम भारतीयांच्या आंबेडकरी अनुयायांना आणि भारतीय रहिवाशांना मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। तसेच माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवण जे आम्हाला दिलेले त्या शिकवण्याच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या माध्यमातूनच आम्ही बाबासाहेबांच्या ज्या 22 प्रतिज्ञा आहे त्या 22 प्रतिज्ञाचं आम्ही पालन करतो आणि त्या पालनाच्या हिशोबाने आम्ही बाबासाहेबाच्या अनुयायी असून आम्ही बाबासाहेबांच्या तत्त्वावर चालतो। एकूणच कसं वातावरण या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं? आज खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती भारतभर साजरी होत आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतभर सुट्टी डिक्लेअर केली, कारण हर एक राज्यामध्ये सुट्टी डिक्लेअर नव्हती, पण आता भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी भारतभर सुट्टी डिक्लेअर केलेली आहे। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो 13, 14, 15 या 12 वाजेपर्यंत हा जे परमिशन शासनाने दिलं आणि भीम अनुयायी त्यामध्ये उत्सुक म्हणजे प्रोत्साहनी एकदम ताकदीनं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या एरियामध्ये, आपल्या नगरामध्ये, आपल्या गल्लीमध्ये सर्व साजरी करत आहेत आणि होत आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलपासून जी चालू होते ते पाऊस पडतो म्हणजे बुद्ध जयंतीपर्यंत ही जयंती साजरी होत असते आणि ही जयंती दरवर्षी ही अशीच साजरी भीम अनुयायी आणि इतर लोकही करतात। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।